आमच्या सगळ्याच भक्तगण रसिकांना प्रश्न पडला असेल तो मी तुम्हाला विचारतो की ही नेमकी कल्पना तुम्हाला कधी सुचली आणि ही प्रत्यक्षात आणावी यासाठी तुम्ही नेमकं कशा कशा पद्धतीने नियोजन केलं आणि त्याचे जनसामान्यांना चांगले परिणाम कोणते होणार? नाही, कल्पना सुचली म्हणजे कसं आहे, 2016मध्ये आमच्या मंदिराचा कलशारोहण झाला. हम्म, हां, त्याच्यापूर्वी मंदिर बांधण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला. पण ते काय बैठकाच होत नव्हत्या, तो विषयच पुढे चालत नव्हता किंवा अनेक वेळा बैठका होऊन सुद्धा त्याचे निर्णय होत नव्हते. असं काही ना काहीतरी काय अडचणी निर्माण होत होत्या, ते काय मग असं एका काही माझ्या संबंधित मित्रांनी असं म्हणजे ह्या विषयाची जाण असलेल्या माणसाने मला अशी तेव्हा सूचना केली, म्हणजे साधारण 2011-12च्या दरम्यानची गोष्ट, 11मध्ये, की एखादा दत्तयाग या ठिकाणी करा, संकल्पयुक्त दत्तयाग करा की बा ही वास्तू बांधण्याची आहे आम्हाला आणि त्या आमच्या कामाला यश यावं किंवा त्याची सुरुवात व्हावी म्हणून तुम्ही दत्तयाग करा म्हणून. मग मला तेव्हा खरोखरच हे याग वगैरे या गोष्टीची फार काय जाण नव्हती कशी. मग आम्ही आमच्या ब्राह्मणांच्या चर्चा करून वगैरे असं आम्ही तो केला दत्तयाग सुरुवातीला. आणि त्या योगायोगाच्या गोष्टी असतील किंवा काय मला सांगता येणार नाही, पण तो याग झाल्यानंतर 15-20 दिवसामध्ये आमची अशी नकळत एक बैठक झाली मंदिरामध्ये बरं. आणि मंदिराच्या बांधकामाच्या चर्चेला तरी सुरुवात झाली. हां, मग तो आम्ही मला वाटतं 2012मध्ये पहिला दत्तयाग केला. म्हणजे 12, 13, 14, 15 आणि 16 म्हणजे 5वा दत्तयाग आमचा जो झाला ना, तो मंदिर बांधून पूर्ण होऊन कलशारोहण झालं त्या वर्षी 2016च्या 5व्या दत्तयागाला. आणि मग आम्हाला त्याची अशी एक लक्षात आली गोष्ट की इथे काहीतरी आहे, याच्यामध्ये काहीतरी ताकद आहे. असं याग करणं किंवा असं काही विधी करणं ह्याच्यामधून काहीतरी बदल होत आहेत. आणि मुख्य म्हणजे आमच्या मंदिराचा प्रश्न मार्गी लागला असं आमच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली. मग आमचा तो पहिला वर्धापन आला, कलशारोहणाचा वर्धापन दिन 17मध्ये. मग आम्ही तो नवचंडी याग केला. म्हणजे अशी सर्वसाधारण कल्पना आहे की ज्या ज्या ठिकाणी दत्त महाराजांचं स्थान आहे त्या ठिकाणी त्यांच्या सेवेसाठी 64 योगिनी तिथे वावरतात. मग तीसुद्धा स्त्री देवतेची एक सेवा म्हणून आम्ही 6व्या वर्षापासून म्हणजे पहिल्या वर्धापन दिनापासून आम्ही नवचंडी याग सुरू केले. हां, ते आम्ही 5 वर्ष केले. म्हणजे 17, 18, 19, 20 आणि 21 सालापर्यंत आम्ही तो नवचंडी याग केला. मग ते आम्ही तो पंचवार्षिक एक कल्पना सुचली किंवा 5-5 वर्ष एक याग आम्ही तो करायचा. हां, आणि तदनंतर आता आम्ही रुद्रयाग सुरू केला. हां, तो रुद्रयाग सुरू केला, तो गेल्या वर्षी 4था रुद्रयाग झाला. आणि याची सांगता करत असताना 5व्या वर्षी मग रुद्रयाग आहे तो जरा मोठ्या प्रमाणात करू, अतिरुद्र स्वाहाकार करू असं ते ठरलं. आणि गेल्या 15 वर्षाचा विचार केला तर या स्थानाला खूप लोकांचं सहकार्य मिळालं, खूप लोक या स्थानाशी जोडले गेले. हा विचार लोकांना पटत गेला, याची एक काहीतरी बा या ठिकाणी घडतं आहे, त्याचे परिणाम जाणवत आहेत अशी एक भावना प्रत्येकाच्या निर्माण झाली. आणि हा एवढा मोठा खर्चाचा हा कार्यक्रम करण्याचं शिवधनुष्य आम्ही सगळ्या आमच्या संस्थेने उचललं. आणि एक 2-3 महिन्यात सांगतो की खूप ह्या लोकांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला आहे, सहकार्य केलं आहे, आर्थिकदृष्ट्या केलं आहे. प्रत्यक्ष सेवेसाठी लोक आता आमच्याकडे नावं नोंदणी करत आहेत. म्हणजे आजच्या दिवसाला आम्ही या 2-3 महिन्यामध्ये जवळजवळ 378 नावं अशी आहेत की ज्यांना मी पाहिलेलं नाही आणि ज्यांनी आमचं मंदिर पाहिलेलं नाही, अशी माणसं आमच्या या 9 दिवसामध्ये सेवेसाठी या ठिकाणी आम्ही येतो आहोत म्हणून त्यांचं नोंदणी झालेली आहे आमच्याकडे. अशा प्रकारचं सहकार्य समाजातून मिळतं आहे आणि त्यामुळे हा कार्यक्रम करायला आनंद आहे. बरं. या कार्यक्रमाची व्याप्ती साधारणतः म्हणजे तो मंत्रपठण किंवा जे काही शास्त्रशुद्ध मंत्रोच्चार होणार आहे त्याचा सकारात्मक परिणाम होणार असं तुमच्या बोलण्यातून एकदा मला जाणवलं होतं. तर त्याच्या बाबतीत थोडंसं सांगा. आहे म्हणजे कसं आहे माहिती आहे, म्हणजे मी अगदी सांगू तुम्हाला, अगदी सोप्यात सोपं सांगावं ना, तर तुम्ही घराच्या बाहेर कुठेतरी गेलेला असाल आणि नकळतपणे तुम्ही तुमच्या घरी जेव्हा येता तेव्हा तुमच्या अंगणात अशी सुंदरशी रांगोळी काढलेली जरी तुम्हाला दिसली ना, तरी तुमचं मन प्रसन्न होतं. बरं. हां, किंवा मी नेहमी लोकांना सांगतो की एक स्वच्छ घासलेला तांब्या घ्या, त्याच्यावर एक आंब्याचा टाळ ठेवा, त्याच्यावर एक नारळ ठेवा आणि त्याच्यावर एक पिवळं फूल ठेवा आणि ते घरात ठेवून द्या नुसतं. त्याची पूजा वगैरे, देवत्व त्याच्यामध्ये काही नाही, परंतु परका आलेला माणूस त्या गोष्टीकडे बघत राहतो. हां, किंवा त्याला एक आपल्या घरात एक ऊर्जा, अप्रूपपणा वाटते किंवा ऊर्जा वाटते. असं खूप याच्यामध्ये ताकद आहे. मी अनुभवले सिद्ध माणूस आहे या गोष्टीचा. हां, कारण हे मंदिर बांधकाम आपण पुढच्या काही एपिसोडमध्ये ते बोलू त्या विषयावरती. परंतु हे धार्मिक विधी केल्यामुळे होणारे जे परिणाम आहेत त्याचा मी साक्षीदार आहे, अनुभव घेतलेले आहेत, खूप त्या विषयावरती
बोलता येईल, आपण बोलत राहू. त्यासाठी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या एपिसोडमधून तुम्हाला ते बोलत मी राहू, हो. बोलतं करणारच आहे. या संवाद मालिकेमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे ती त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवली. अशीच महत्त्वाची माहिती प्रत्येक एपिसोडमधून आपण जाणून घेणार आहोत. तूर्तास या भागामध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.